शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता पुढील 2 तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप सुरू. थेट खात्यामध्ये 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे की या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल. सर्वप्रथम 2 तासांमध्ये आता थोड्याच वेळांमध्ये थेट खात्यामध्ये पीक विमा इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये किती जमा होत आहे? 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये 2023, 24 आणि 25चा बऱ्याच दिवसांपासून रखडलेला प्रधानमंत्री पीक विमा योजना अखेर आजपासून टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता या योजनेचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या डी-बी-टी खात्यामध्ये एस-बी-आय असेल, तुमच्या युनियन बँक असेल, आता तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, काय आहे? आधार लिंक आहे. लिंक असलेल्या खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत यामध्ये या पद्धतीने तुम्हाला पैसे इथं मिळणार आहे. कशा पद्धतीने? जे की तुम्हाला इथं 2,000, 5,000, 10,000 आणि 17,000 रुपये. तर सरासरी तुम्हाला 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पीक विमा हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. काय होणार आहे? 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे. तर आता 17,000 रुपये, त्यानंतर इथं 5,000, 10,000, त्यानंतर 2,000. तर याप्रमाणे जे काही पैसे आहेत हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. तर आता पीक नुकसान भरपाई हे टक्केवारीवर अवलंबून राहील. तर यामध्ये 10% आहे नुकसान झालेलं आहे की 20%, जेवढं तुमचं जास्ती टक्के नुकसान असेल तर तेवढी भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे. पीक विमा हप्ता, पिकाचा प्रकार तर यामध्ये आता जे काही पीक आहे त्यामध्ये तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, बाजरी आहे. तर या पिकांसाठी पीक विमा इथं मंजूर होऊन या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर जे आपले पैसे खात्यात आले की नाही कसे तपासायचे आहे? सर्वप्रथम तुम्ही SMS द्वारे चेक करा, बँक पासबुक चेक करा, युनो बँक असेल, त्यानंतर तुम्ही CSC केंद्रावरती जाऊनसुद्धा चेक करू शकता किंवा पीक विमा असं गुगलवरती टाकायचं तुम्हाला. गुगलवरती टाकल्यानंतर तुम्हाला चेक त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. तर आज रात्री 8 ते सकाळी 11च्या दरम्यान सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील. तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत. तर अहमदनगरमध्ये काय झालेलं आहे? इथं पेंडिंग आहे. अकोल्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये सुद्धा 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे जमा होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं टाईम लागणार आहे आणि अहमदनगरमध्ये. त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा इथं टाईम लागणार आहे. भंडारा. तर आता जे की पैसे जे की या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता आपण यामध्ये जे काही जिल्हे पाहत आहे तर इथं अहमदनगरमध्ये पेंडिंग आहे. अकोल्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं पेंडिंगमध्ये आहे. बीडमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. बीडमध्ये 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे. त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा इथं पेंडिंग आहे. बुलढाण्यामध्ये जे काही इथं पैसे खात्यामध्ये येत आहे. त्यानंतर इथं जे काही जिल्हा आहे ते कोणता जिल्हा आहे त्यामध्ये? चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया. तर हे जे काही जिल्हे आहे हे जिल्हे पेंडिंग जिल्हे आहे. काय आहे? पेंडिंग. तर या जिल्ह्यांमध्ये 3 ते 7 दिवसाच्या खात्यामध्ये पैसे इथं येतील. त्यानंतर इथं खाली यायचं थोडं आपल्याला. खाली आल्याच्या नंतर आता यामध्ये गडचिरोली आपण पेंडिंगच आहे. गोंदिया पेंडिंगच आहे. हिंगोली काय झालेलं आहे? वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये सुद्धा इथं पेंडिंगच आहे. जालन्यामध्ये इथं पैसे सुरू झालेले आहे. कोल्हापूरमध्ये इथं पेंडिंग आहे. लातूरमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहे. मुंबई शहरामध्ये इथं लागू नाही. तर हे मुंबई शहर आणि उपनगरमध्ये अधिक मंजूर व्हायचं राहिलेलं आहे. त्यानंतर आपलं जे काही आहे ते नागपूरमध्ये सुद्धा पेंडिंगच आहे. नागपूरमध्ये, नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. नंदुरबार आणि नाशिकमध्ये इथं पेंडिंग आहे 2 जिल्हे हे. धाराशिव अब्लिक जे काही उस्मानाबाद येथे या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. काय झालेलं आहे? वाटप सुरू म्हणजे यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये पालघरमध्ये सुद्धा पेंडिंगच आहे. परभणीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर इथे आपलं पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, सोलापूर, वर्धा. तर हे जे काही बाकीचे जे काही जिल्हे आहे हे जिल्हे पेंडिंगमध्ये आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये काय आहे? टाईम लागणार आहे. आता हे जे काही जिल्हे आहे
तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. लवकरच पीक विमा जे काही पेंडिंग जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे वाटप सुरू झालेलं आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. पैसे आले नाहीत तर काय कारणे असू शकते हे आपण इथं पाहणार आहे. तर आता बरेच जणांचे आधार लिंक नसते, खातं निष्क्रिय म्हणजे तुमचं खातं बंद असू शकते, विमा तुमचा रिजेक्ट झालेला असू शकते, तुमचे सर्व अपूर्ण असू शकते. हे तुम्हाला गोष्टी जवळच्या पाहायचं आहे. तर जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर जवळच्या कृषी कार्यालयामध्ये तक्रार करा किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार करू शकता. तर आता शेतकऱ्यांना जे काही पैसे नक्कीच मिळतात. कोणाला? शेतकऱ्यांना ज्यांचा पीक विम्याचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, सर्व्हेमध्ये पूर्ण आहे, आधार लिंक आहे, बँक खातं ॲक्टिव्ह आहे, पीक विमा त्यांनी भरलेला आहे. तर हे जे काही तुम्ही सर्व गोष्टी जर केलेल्या असेल तर 100% म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे. तर आता यामध्ये जे काही 17,000 रुपये की हेक्टरीप्रमाणे जे काही थोड्याच वेळांमध्ये 2 तासामध्ये पुढील जे काही पीक विमा इथं 17,000 रुपये याप्रमाणे पैसे तर शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे. तर आता पीक क्षेत्र हे हेक्टर जे काही त्यांच्यावर अवलंबून राहील टक्केवारीनुसार. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी तर यामध्ये 2,000, 8,000 आणि काहींना 17,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहेत. तर राहिलेले जे काही पेंडिंग जिल्हे आहे, काय आहे? पेंडिंग जिल्हे. तर या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये जे की 3 ते 7 दिवस, किती? 3 ते 7 दिवस, 3 ते 7 दिवसाच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर घाबरण्याचं काही कारण नाही. तर आता बरेच शेतकऱ्यांचे इथं प्रश्न असतील की एकच शेतकऱ्याला 2 वेळे पैसे येऊ शकते का? तर येऊ शकते. जर वेगवेगळ्या विमा असेल तर यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल तर अशांसाठी हा जो पीक विमा आहे त्यामध्ये रब्बी जे काही रब्बी पीक विमा आहे त्यामध्ये खरीप असेल तर अशांसाठी 9 ते 11, 2 ते 4, 8 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खात्यामध्ये इथं येते. तर ज्यांचा फॉर्म आणि पीक विम्याचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला असेल तर अशांनी लगेच तुम्ही तुमच्या कृषी कार्यालयात लेखी अर्ज द्या. पीक विमा कंपनीकडे तुमची तक्रार करा किंवा 14447 तर हा हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.